नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत उत्तप्प्याची रेसिपी. तर मी पहिल्यांदा प्रमाण सांगते. 1 कप उडदाची डाळ घेतली तर 3 कप आपण तांदूळ घेतो. इथे मी वाडा कोलम वापरलेला आहे आणि एक छोटा चमचा इथे आपण मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तिन्ही साहित्य एकत्र केले, 2-3 पाण्यामध्ये छानपैकी धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्यांना दिवसभर भिजत ठेवलेले आहेत. रात्री हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी 1 कप इथे पोहे वापरलेले आहेत. पोहे फक्त धुवून घेतलेले होते आणि हे मिश्रण वाटताना त्याच्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून आणि थोडंसं उगाच पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. छानपैकी बारीक वाटण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी तसंच झाकून ठेवून दिलं रात्रभर आणि मग मला सकाळी त्याचे उत्तप्पा बनवायचे होते. सकाळी नाश्त्यासाठी मी उत्तप्पे बनवायला घेतलेले आहेत. इथे आपण कांदा, त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर चिरून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे टोमॅटो वापरू शकता, काही भाज्या वापरू शकता. मी मात्र फक्त कांद्याचेच उत्तप्पे बनवलेले आहेत. तेल टाकलेलं आहे पॅनवर. पॅन गरम झाल्यानंतर आणि तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे पॅन आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर पीठ टाकून घ्यायचं आहे. हे पहा, पीठ किती छान आलेलं आहे. आपण जितकं जास्त पीठ मुरवतो ते तितकं जास्त फुलतं, म्हणून पीठ जे आहे ते अगदी 10-12 ताससुद्धा तुम्ही मुरायला ठेवू शकता. तुमचे उत्तप्पे तितकेच छान होतात. तर मी हे सगळं मिश्रण जे होतं त्यातलं थोडं थोडं मिश्रण बाजूला घेतलं. त्यात थोडंसं पुन्हा पाणी टाकलं कारण मिश्रण फार घट्ट होतं आणि तेव्हा त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर व्यवस्थित एकजीव करून 2 पळ्या मी इथे तव्यावर पिठाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं त्याला पसरवलेलं आहे. पीठ व्यवस्थित पसरवून झालं की मग आपण जे कांदा, मिरची आणि कोथिंबीर चिरलेली होती ती वरून घालून घ्यायची आहे. थोडंसं तिला उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे आणि 1-2-3 मिनटानंतर आपण बाजूने तेल सोडून घेणार आहोत. थोडंसं उत्तप्प्यावर सुद्धा सोडा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरचाही इथे वापर करू शकता. पुन्हा 2 मिनटं झालं की उत्तप्पा जो आहे तो पलटी करून घ्यायचा. इथे तुम्ही गॅस मीडियम किंवा लो असं ठेवत आपला उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आणखीन 2 मिनटांनी उत्तप्पा काढून घ्यायचा आणि चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. खूपच चविष्ट लागतात हे उत्तप्पे खायला. नाश्त्यासाठी किंवा तुम्ही जेवणासाठी सुद्धा अगदी बनवू शकता. ह्याच बॅटरपासून तुम्ही इडली किंवा डोसासुद्धा बनवू शकता. चला तर मग थांबते इथे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय.